शेतात काम सुरू केले की नाही? हेच आहे. कारण आतापर्यंत पंचनामे किती जणांचे झाले? पंचनामे करायला कोण, बघायला कोण फिरकलेलं पण नाहीये. ज्यांचे पंचनामे जर का चुकून झाले असतील, त्यांना मदत मिळाली असेल तर मला आनंद आहे. पण समजा आता धरून चाला असं की आम्हीच पंचनामे करणारे आहोत आणि आम्ही तुमच्या शेतीमध्ये आलो, तर आम्ही रिपोर्टर येऊ, शेतकरी कामाला लागलाय की नाही लागलाय? पेरणी सुरू झाली, रब्बीचा हंगाम घ्यायला सुरुवात झाली, इकडे सगळं व्यवस्थित आहे. कसलं पॅकेज आणि कसलं काय? कारण मधला जो काही काळ त्यांनी काढला तोच काळ जीव घेणा होता. दिवाळीच्या आधी म्हणजे सप्टेंबरमध्ये, तसं पाहिलं तर मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला आणि पाऊस थांबतोय की नाही, पाऊस थांबणार की नाही अशी चिंता संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती. दरम्यानच्या काळामध्ये आपत्ती आल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी मी त्या पूरग्रस्त भागात आलो होतो. एक दिवसातच येऊन गेलो मी. येऊन गेल्यानंतर आपण मोर्चा जाहीर केला आणि त्याच सुमारास मुख्यमंत्र्यांनी मोठं पॅकेज जाहीर केलं, 31,800 कोटी. आणि 31,800 कोटीमध्ये आपले मुख्यमंत्री हुशार आहेत, काय वादच नाही. असं बोलतील की तुम्ही असे गांभरून जाल की काय तुम्ही तुमचं दुःखच विसरून जा. आणि तरी जाहीर करताना म्हणजे एकेकाची पद्धत असते. मी मुख्यमंत्री होतो, राजेशजी माझे सहकारी होते. आपण राजेशजी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, तरी मी गावामध्ये मिरवायला आलो. काय मिळाले की नाही, मिळाले की नाही, काय मी उपकार नाही केले, मी माझं कर्तव्य केलं, मी कर्तव्य केलं. आणि त्याच्यानंतर या मुख्यमंत्र्यांनी जे काही केलं, इतिहासातील सगळ्यात मोठं पॅकेज 31,800. मला पण बरं वाटलं की अरे इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज, कारण आपत्तीच एवढी मोठी होती. तुम्ही दादा सांगा आता सगळ्यांचं वय साधारणतः किती आहे? मला तर 90च्या वरचे सुद्धा शेतकरी दादा भेटले आणि सगळ्यांनी सांगितलं एवढी मोठी आपत्ती आमच्या आयुष्यात कधीही बघितलेली नव्हती. साहजिकच आहे, जेवढी आपत्ती मोठी तेवढं नुकसान मोठं तेवढं त्यांना मदत करणंही आलंच. पण ह्या 31,800 कोटीची जी जर का आपण फोड केली तर इकडे आता बागायतदार सगळे आहेत, मोसंबी, बरोबर आहे ना? तुम्हाला बागायतीचं किती मिळालं पाहिजे माहितीये? दर हेक्टरी त्यांनी जाहीर केलेलं, दर हेक्टरी बागायती शेतीला 27,000, कोरडवाहू शेतीला 18,500, बहुवार्षिक शेतीला 32,500. म्हणजे जर का याची विभागणी केली तर एका गुंठ्याला कोरडवाहू शेतीला 185 रुपये. तुमच्या घरावरती सोन्याची कौलं चढतील. हा सगळ्यात मोठं पॅकेज आहे इतिहासातलं, 185 रुपये गुंठ्याला. त्याच्यानंतर बागायती शेतीला 270 रुपये. तुम्ही त्या कौलावरती सोन्याची गुढी लावा, बरोबर आहे. बहुवार्षिक शेतीला 325. आणि पुढे हे मी माझं मनातलं नाही म्हणत आहे, ही बातमी आलेली वाटते, 7 ऑक्टोबरला आलेली बातमी आहे, मला वाटतं लोकसत्तेमधली, लोकसत्तेतलीच आहे. आता त्याच्या पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. आज शेतमजूर दिवसाला किती मजुरी घेतो? 500 रुपये ना? म्हणजे बरोबर आहे ना, ह्याच्यात तेच आलंय. म्हणजे शेतमजूर एका दिवसाला 500 रुपये घेतो आणि तुम्हाला गुंठ्याला 185, 270, 325. इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज. ही थट्टा चालवलेली. आणि तुम्ही काय करता? तुम्ही भुलता. मी तुम्हाला तुम्ही बोलत ना आम्ही काय करावं, अरे तुम्ही लढायचं, आम्ही तुमच्या सोबत आहोत, लढण्याशिवाय पर्याय नाही. जर का हताश होऊन बसलो तर मग काय बसले तर का टोणगे. यांनी एक तर सरकार आपल्या राजेची का पाडलं, का गद्दारी केली? कारण आम्ही थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकत होतो. मग ते कर्जमुक्ती असेल किंवा आपत्तीचे नुकसान भरपाईचे पैसे असतील, तुमच्या खात्यात थेट एक रकमी एक होते की नव्हते एवढं मला सांगा. आणि आता जे काय चालले, विम्याचे पैसे किती जणांना मिळाले? पण ज्यांना मिळाले ते कसे मिळाले? 1 रुपया, 5 रुपये, 6 रुपये, 21 रुपये, 30 रुपये. आणि आता जी मदत येते ती सुद्धा मला काही यादी मिळालेली आहे. कोणाला 500 रुपये, कोणाला 1100 रुपये, 1700 रुपये. म्हणजे ठिबक सिंचन मी समजतो, बागायती शेतीला तर जास्त लागतं. यांच्या मदतीचं ठिबक सिंचन चालले, थेंब टाकत चालले. म्हणून मी त्यांना दगाबाज म्हणतोय.